गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे। अनंत मारुती इंगळे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे। या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सध्या CID आणि विशेष तपास पथकाचे अधिकारी सध्या बीड शहरात तळ ठोकून आहेत। बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं केंद्रस्थान आहे। याच पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्यानं चर्चांना उधाण आलाय। या प्रकरणात आता पोलीस पुढे काय तपास करणार हे पाहावं लागेल। अनंत इंगळे यांच्यावर नेमका कोणता दबाव होता की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, हा प्रश्न अनेकांना पडलाय। त्यामुळे आता पोलीस तपासातून काय समोर येणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत।